दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला साधू महंतांच्या बैठकीच्या कव्हरेजला गेलेल्या 3 पत्रकारांना गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील पुढारी न्यूजचे किरण ताजने, जी24 तासचे योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आलाय। या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गावगुंडांवर कारवाई न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिला आहे। नाशिक येथे 3 पत्रकारांवरती भ्याड हल्ला करण्यात आलाय गावगुंडाकडून, त्याचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो। नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला साधू महंताच्या बैठकीच्या कव्हरेजला जात असताना स्वामी समर्थ केंद्राच्या कमानीजवळ वाहनांच्या प्रवेशाची पावती करत असताना गावगुंडाकडून पुढारी न्यूजचे किरण ताजने, जी24 तासचे योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे यांना गावगुंडांकडून जबर मारहाण करण्यात आलेली आहे। सध्या हे तिघही शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट मी घातलेली आहे आणि त्यांनी याची चौकशी सुरू केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना माझं हेच मागणं आहे की या गावगुंडांवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, कडक कारवाई या गावगुंडांवरती करण्यात यावी। जर हा गुन्हा पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हा जर दाखल नाही केला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मी आज शासनाला देत आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।